वडील आणि राधिका या तिघांचं जग सामावलेलं होतं. शंकर गावात एका छोट्याशा दुकानात काम करायचे आणि कमला घरची सगळी कामं सांभाळून इतरांच्या घरात पोळ्या लाटायला जायची. कपडे शिवायचे आणि मिळेल ते काम करायचे. राधिकाला मात्र आपल्या आईच्या या सगळ्या कष्टाची अजिबात जाणीव नव्हती. ती शहरातल्या कॉलेजमध्ये शिकत होती आणि रोज आपल्या मैत्रिणींच्या गोष्टी ऐकून तिला वाटायचं की आपलं आयुष्य किती साधं आहे. तिच्या मैत्रिणीच्या आई त्यांना महागडे कपडे आणायच्या, नवीन मोबाईल घ्यायच्या, हॉटेलमध्ये घेऊन जायच्या, पण राधिकाची आई मात्र प्रत्येक गोष्टीत पैसे वाचवायची. एक दिवस राधिका कॉलेजमधून घरी आली. तिच्या हातात एक सुंदर ड्रेसची जाहिरात असलेला कागद होता. ती घरात येताच म्हणाली, आई मला हा ड्रेस हवा आहे. कमला त्यावेळी स्वयंपाक घरात होती. तिने हात पुसल्याने कागद पाहिला. खूप सुंदर आहे ग, कितीला आहे? राधिका म्हणाली, 3,000 रुपये. कमला काही क्षण शांत झाली. 3,000? राधिका लगेच चिडली. हो काय झाले, एवढे पैसे नाहीत का? कमला हळू आवाजात म्हणाली, आता थोडे जास्त खर्च आहेत ग. पुढच्या महिन्यात तुझा वाढदिवस आहे ना, तेव्हा नक्की घेऊ. राधिका संतापली. तू प्रत्येक वेळी पुढच्या महिन्यात म्हणतेस. माझ्या मैत्रिणींची आई त्यांना मागितले ते सगळं आणून देतात. माझ्याच नशिबात अशी आई का? हे ऐकताच कमलाच्या हातातील चमचा खाली पडला. तिने राधिकाकडे पाहिलं, पण डोळ्यात आलेलं पाणी लपवत ती फक्त म्हणाली, ठीक आहे ग, तुला हवा तो ड्रेस मिळेल. राधिका मात्र रागाने आपल्या खोलीत निघून गेली. त्या रात्री घरात सगळे झोपले होते, पण कमलाला झोप येत नव्हती. तिने हळूच कपाट उघडलं आणि त्यातून एक जुनी लोखंडी पेटी बाहेर काढली. त्या पेटीला एक छोटंसं कुलूप होतं. कमलाने चावी काढून पेटी उघडली. आत काही जुन्या साड्या, कागदपत्र, राधिकाच्या बालपणीचे फोटो आणि एक छोटासा कापडी पुडा होता. तिने ते पुडा उघडला. त्यात तिच्या लग्नाच्या वेळेसच्या 2 जुन्या सोन्याच्या बांगड्याचा एकच तुकडा होता. दुसरी बांगडी अनेक वर्षापूर्वी विकली गेली होती. कमलाने तो तुकडा हातात घेतला आणि तिच्या डोळ्यासमोर अनेक वर्षापूर्वीचे दिवस उभे राहिले. राधिका तेव्हा फक्त 6 वर्षाची होती. शंकरची नोकरी अचानक गेली होती. घरात पैसे नव्हते. राधिकाची शाळेची फी थकली होती. एक दिवस राधिका शाळेतून घरी आली आणि म्हणाली, आई, मॅडम म्हणाल्या उद्यापर्यंत फी भरली नाही तर मला वर्गात बसू देणार नाहीत. त्या रात्री राधिका झोपल्यानंतर कमला बराच वेळ शांत बसली होती. सकाळी तिने आपल्या हातातील सोन्याची बांगडी काढली आणि गावातील सोनाराकडे गेली. बांगडी विकून तिने राधिकाची फी भरली. राधिकाला मात्र आईने पैसे कुठून आणले हे कधीच कळलं नाही. काही महिन्यांनी राधिकाला शाळेच्या सहलीला जायचं होतं. सहलीसाठी पैसे लागणार होते. राधिकाने आईकडे हट्ट केला. कमलाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, जा ग, तू नक्की जा. पण त्या सहलीच्या पैशासाठी कमलाने स्वतःसाठी घेतलेली नवीन साडी परत केली होती. अशा असंख्य छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या राधिकेला कधीच माहीत नव्हत्या. वर्तमान परत येत कमलाने पेटीतून एक सुंदर नवीन ड्रेस बाहेर काढला. तो अगदी राधिकाला हवा होता. कमलाने तो ड्रेस 2 महिन्यापूर्वीच थोडे पैसे साठवून घेतला होता. राधिकाच्या वाढदिवसा दिवशी तिला तो ड्रेस द्यायचा होता. तिने ड्रेस पुन्हा पेटीत ठेवला आणि स्वतःशी म्हणाली, माझ्या मुलीला वाटतं तिची आई तिच्यासाठी काही करत नाही. तिच्या डोळ्यातून 2 अश्रू खाली पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका कॉलेजला निघाली. कमला म्हणाली, डब्बा घेऊन जा. राधिका म्हणाली, नको, आज मैत्रिणीसोबत बाहेर खाणार आहे. कमलाने काहीच उत्तर दिलं नाही. राधिका घराबाहेर पडली. पण दुपारी कॉलेजमध्ये असताना राधिकाला बाबांचा फोन आला. राधिका लगेच घरी ये. काय झालं बाबा? तुझ्या आईला बरं नाही, आपण हॉस्पिटलमध्ये जातोय. राधिकाच्या हातातून फोन जवळजवळ पडला. ती घाबरून घरी आली. कमला खुर्चीवर बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या. शंकर तिला घेऊन हॉस्पिटलला निघाले. राधिकाही सोबत गेली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी कमलाची तपासणी केली आणि काही वेळाने राधिकाला बाहेर थांबायला सांगितलं. राधिका घाबरली होती. बाबा, आईला काय झालं? शंकरने तिच्या डोक्यावर हात ठेवला. काळजी करू नकोस, डॉक्टर उपचार करत आहेत. पण त्यांचा स्वतःचा आवाज थरथरत होता. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांनी सांगितलं की कमलाची प्रकृती गंभीर आहे आणि तिचा काही दिवस हॉस्पिटलमध्ये तिला ठेवावं लागेल. राधिकाला आईला भेटायला दिलं. ती आईजवळ गेली आणि तिचा हात हातात घेतला. आई, कमलाने डोळे उघडले. माझी मुलगी आली. राधिका लगेच रडू लागली. आई, मला माफ कर, मी तुला किती वाईट बोलले. मला तो ड्रेस नको, मला काहीच नको, मला फक्त तो हवीस. कमला हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अगं वेडे, आईला तिच्या मुलीच्या शब्दाचा राग येतो का कधीही? राधिका म्हणाली, पण मी खूप चुकीचे वागले. कमला म्हणाली, तू अजून लहान आहेस, तुला जग समजायला वेळ लागेल. राधिका आईच्या हातावर डोकं ठेवून रडत राहिली. दुसऱ्या दिवशी कमलाची प्रकृती थोडी सुधारली. राधिका तिच्या जवळ बसून राहायची.
आईला औषध द्यायचे, पाणी द्यायचे, केस विंचरायचे. पहिल्यांदा तिला जाणवत होतं की आई तिच्यासाठी किती काही करत आली आहे. हॉस्पिटलवर असताना एक दिवस कमलाने राधिकाला विचारलं, तू माझ्यावर अजूनही रागवलेली आहेस का? राधिका आश्चर्याने म्हणाली, मी 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 तर तुझ्यामुळे स्वतःवर रागवले आहे. कमला हसली. माझ्या मुलीने असं बोलायचं नाही. आयुष्यात कधी कधी आपल्याला जे मिळत नाही त्याची चिंता करत बसतो आणि जे मिळालं आहे त्याची किंमत विसरतो. राधिकाने आईचा हात घट्ट पकडला. आई, आता मी तुझी किंमत कधीच विसरणार नाही. काही दिवसांनी कमलेला घरी आणण्यात आले. तिची तब्येत हळूहळू सुधारत होती. राधिका आता घरातील काम स्वतः करू लागली. सकाळी आईसाठी चहा करायची, बाबांसाठी डब्बा बनवायची आणि कॉलेजला जाण्यापूर्वी आईला औषध देऊन जायची.